आणि क्रॉसिंग होत आहे। मागच्या 15 ते 20 मिनिटापासून गाडी पुणे लोको शेडवरती थांबून आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एका नवीन रेल्वे जर्नीमध्ये। मित्रांनो, मी आता आहे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर या रेल्वे स्टेशनवरती आणि आजची आपली जर्नी असणार आहे कोल्हापूरवरून पुणेला। मित्रांनो, आज आपण जी गाडी घेणार आहोत ती गाडी आहे गाडी नंबर 12147 कोल्हापूर हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस। या गाडीने आपण पुणे जंक्शनपर्यंतचा प्रवास करणार आहोत। अनाउन्समेंट ऐकायला एकदम छान वाटतंय। आता आपण चाललोय गाडीलाच कुठला लोकोमोटिव्ह लीड करतोय ते बघायला। सहसा जास्त करून भुसावळ लोको शेडचाच लोकोमोटिव्ह लीड करतोय WAP4। आज बघूया कुठला लोकोमोटिव्ह आहे। तर मित्रांनो, आज लीड करतोय WAG9 लोकोमोटिव्ह। नेहमी भुसावळ लोको शेडचा WAP4 लोकोमोटिव्ह असतो, पण आज कोल्हापूर हजरत निजामुद्दीन दिल्ली एक्सप्रेसला जे लीड करणार आहे लोकोमोटिव्ह तो आहे WAG9। तर आता आपण आहोत कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरती आणि आजचा आपला प्रवास असणार आहे कोल्हापूरवरून पुण्यापर्यंतची जर्नी आहे। आता मित्रांनो वाजलेले आहेत 9:30 झालेले आहेत। फक्त 5 मिनिटांमध्ये ही गाडी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून आता डिपार्चर होणार आहे। तर मित्रांनो, आता बरोबर 9:35 झालेले आहेत आणि गाडीचे डिपार्चर विसल झालेलं आहे। गाडी आता कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून सुटत आहे। तर चला मी तुम्हाला आता कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून या गाडीचं डिपार्चर दाखवतो। पलीकडे सांगली कोल्हापूर डेमो उभी आहे आणि त्याच्या पलीकडे दुपारी 3:10 सुटणारी तुम्हाला दाखवतो। आता ही दुपारी 3:10 सुटणारी कोल्हापूर कलबुर्गी ती गाडी उभी आहे। छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर। गाडी ऑन टाइम कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर झालेली आहे। मित्रांनो, त्या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी आता मध्ये हातकणंगले असू दे किंवा जयसिंगपूर हे रेल्वे स्टेशनवरती थांबत नाही। ही गाडी आता सरळ पहिला स्टॉप आहे मिरज जंक्शनवरती। 9:35 आता ही गाडी डिपार्चर झालेली आहे। मिरज जंक्शनवरती या गाडीचा अरायवल टायमिंग हे 10:15 आहे। तर बघूया गाडी ऑन टाइम जाते की गाडी काय लेट होते। आता इथून पुढे गाडी एक्सलेट होते। आणि आज कोल्हापूर मार्केट यार्डमध्ये एक सुद्धा फ्रेट ट्रेन नाही आहे। तर मित्रांनो, आता गाडी वळीवडे रेल्वे स्टेशन क्रॉस करणार आहे। मी तुम्हाला आता या गाडीचं वळीवडे रेल्वे स्टेशन स्किप करतेला दाखवतो।
मिलेगा अदरक वाला चाय तर मित्रांनो आता बरोबर 9:55 झाले आहेत आणि गाडी हातकणंगले रेल्वे स्टेशन स्किप करतायत. आणि चांगल्या स्पीडमध्ये हातकणंगले रेल्वे स्टेशन गाडीने स्किप करतायत. तर मित्रांनो आता आपण जयसिंगपूर रेल्वे स्टेशन स्किप करणार आहोत आणि मी तुम्हाला गाडी आता दाखवतो. गाडीसुद्धा एकदम चांगल्या स्पीडमध्ये चालली. 96चं स्पीड चालू आहे सध्या. बघू 100 क्रॉस करते का. गाडी आता जयसिंगपूर रेल्वे स्टेशन स्किप करणार आहे. गाडी एकदमच स्लो झाली आहे. जयसिंगपूर रेल्वे स्टेशन. गाडी एकदम स्लो स्पीडमध्ये रेल्वे स्टेशन स्किप करत आहे. तर मित्रांनो आता जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवरती या गाडीला थांबवण्यात आलं आहे. समोरून कुठली तरी गाडी क्रॉस होणार आहे, त्यामुळे आता जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवरती गाडी थांबलेली आहे. बघूया आता कुठली गाडी क्रॉस होते. भेटू ज्यावेळी ती गाडी समोरून येईल. आणि गाडी येत आहे. आणि मित्रांनो WAP7 लोकोमोटिव्ह कुठली तरी गाडी येत आहे. बघूया गाडी कुठली आहे. जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवरती आपल्या गाडीला थांबवण्यात आलं आहे. WAP7 लोकोमोटिव्हचं गाडी येत आहे. आणि क्रॉसिंग होत आहे महाराष्ट्र एक्सप्रेस सोबत. गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवरती या गाडीचा हॉल्ट आहे. आणि आता आपल्या गाडीला सुद्धा ग्रीन सिग्नल मिळाला आहे. तर मित्रांनो जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवरती महाराष्ट्र एक्सप्रेस सोबत आपलं क्रॉसिंग झालेलं आहे. महाराष्ट्र एक्सप्रेससाठी आपल्या गाडीला जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवरती थांबवण्यात आलं होतं. आता जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवरून आपली गाडीसुद्धा डिपार्चर झालेली आहे. जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवरून आता डिपार्चर रोड गाडी पुढे आलेली आहे. आणि समोर जो रोड दिसतोय तो सांगली बायपास रोड आहे. आणि तुम्हाला मी पुढे दाखवतो जो सांगली कोल्हापूर हायवे आहे. आणि गाडी बघा तुम्हाला आता दिसते कारण वाटेल. आज गाडीला लीड करतोय WAG9 लोकोमोटिव्ह.
जो सहसा हा गुड्स लोसाठी लोकोमोटिव्ह आहे, पण पॅसेंजर ट्रेनला सुद्धा आता जोडण्यात आला आहे. सांगली कोल्हापूर हायवे. तर आता मित्रांनो कृष्णा नदी येणार आहे. मी तुम्हाला कृष्णा नदी दाखवतो. आणि कृष्णा नदी आलेली आहे आता. तर आता मित्रांनो आपल्या गाडीचा पहिला ऑफिशियली जो हॉल्ट आहे मिरज जंक्शन, तो आता येणार आहे. आपण भेटूया ज्यावेळी मिरज जंक्शनच्या आउटरमध्ये गाडी प्रवेश करेल त्यावेळी आपण भेटू. मित्रांनो आता बरोबर 10:30 वाजलेले आहेत आणि गाडी मिरज जंक्शनच्या आउटरमध्ये आली आहे. तर मित्रांनो मी आता तुम्हाला मिरज लोंढा लाईन, मिरजहून कुर्डवाडीला जाणारी लाईन आहे, ती दोन्ही दाखवतो. तर मित्रांनो आता ही जी समोर लाईन दिसते ही लाईन गेलेली आहे मिरज लोंढाला. जी पुणे लोंढा जी मेन लाईन आहे ही लाईन आहे. आणि त्याच्या पलीकडे जी लाईन दिसते ती लाईन जाते, तिथून पुढे सरळ जाते आणि तिथून मग डावी साईडला ही लाईन कुर्डवाडीला जाते. गाडी मिरज जंक्शनवरती प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आणि गाडी मिरज जंक्शनवरती 15 मिनिटं लेट आलेली आहे. 15 मिनिटं डिले नंतर गाडी चालतात. आणि 2 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती एक फ्रेट ट्रेन उभी आहे ज्याला लीड करते WAG9 ट्विन्स लोकोमोटिव्ह आहे. WAG9 मिरज जंक्शन. तर मित्रांनो आता बरोबर 10:30 वाजले आहेत. गाडी आपली मिरज जंक्शनवरती आलेली आहे. मिरज जंक्शनवरती या गाडीचा अरायवल टाइम 10 वाजून 15 मिनिटं आहे. गाडी 15 मिनिटं सध्या लेट चालत आहे. तर बघूया आता गाडीतून डिपार्चर किती वाजता होती. गाडीचा मिरज जंक्शनवरती फक्त 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटानंतर गाडीचं डिपार्चर व्हायला पाहिजे. गाडी 15 मिनिटं लेट चालत आहे, त्यामुळे बघू डिपार्चर किती वाजता येतात. तर बरोबर सकाळचे 10 वाजून 40 मिनिटं झाले. 20 मिनिटाच्या लेटनंतर आता मिरज जंक्शनवरून गाडी डिपार्चर होत आहे. मी आता तुम्हाला मिरज जंक्शनवरील या गाडीचं डिपार्चर दाखवलं. आता मित्रांनो मिरज जंक्शनवरून गाडी डिपार्चर झालेली आहे आणि आता पुढचा स्टॉप आता लगेच सांगली रेल्वे स्टेशन आहे. तर आता आपण भेटू ज्यावेळी गाडी सांगली रेल्वे स्टेशनच्या आउटरमध्ये प्रवेश करेल त्यावेळी.
तर मित्रांनो, आता गाडी बरोबर सांगली रेल्वे स्टेशनवरती अरायवल करत आहे. गाडी आता सांगली रेल्वे स्टेशनच्या आउटरमध्ये आहे. 10:52 झालेत. गाडी 20 मिनिटं बरोबर लेट चालत आहे. मी आता तुम्हाला मित्रांनो या गाडीचं सांगली रेल्वे स्टेशनवरील अरायवल दाखवतो. सांगली रेल्वे स्टेशनवरती काम चालू आहे. WDG6 तर मित्रांनो, बरोबर 10:55 झालेले आहेत. गाडी आता आपली सांगली रेल्वे स्टेशनवरती अरायवल झालेली आहे. या गाडीला इथे 3 मिनिटाचा हॉल्ट आहे आणि गाडी 3 मिनिटाचा हॉल्ट टिकून इथून डिपार्चर होईल. गाडी आत्तासुद्धा 20 मिनिटं लेट चालत आहे. तर आता बरोबर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो 11 वाजता गाडीचं इथून डिपार्चर होईल. 3 मिनिटाचा हॉल्ट आहे या ठिकाणी. गाडी बरोबर 20 मिनिटांनी चालत आहे. खूप प्रवास बाकी आहे, त्यामुळे गाडी रिकवर तर नक्की करेल. आता मी तुम्हाला या गाडीचं सांगली रेल्वे स्टेशनवरचं डिपार्चर दाखवतो. तर मित्रांनो, आता सांगली रेल्वे स्टेशनवरती सिग्नल ग्रीन झाला आहे आणि ही गाडी आता सांगली रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होत आहे. तर चला मी तुम्हाला आता सांगली रेल्वे स्टेशनवरच्या या गाडीचा डिपार्चर दाखवतो. तर बरोबर सकाळी 11 वाजता ही गाडी सांगलीच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 वरून डिपार्चर झालेली आहे. गाडी नेहमी प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येते, पण प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती आता काम चालू आहे, त्यामुळे ही गाडी प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती आली होती. आणि सांगली रेल्वे स्टेशन तुम्ही बघू शकता. सांगली रेल्वे स्टेशनच्या आता आउटरमधून गाडी बाहेर जात आहे. आता बघूया कुठली गाडी क्रॉसिंग होते. तर गाडी येणार आहे स्वर्ण जयंती सुपरफास्ट एक्सप्रेस. गाडी आपली 20 मिनिटं लेट असल्यामुळे गाडीचं त्या कोणत्या ठिकाणी बघूया क्रॉसिंग होतं. आणि आता मित्रांनो, ही जी गाडी आहे या गाडीचं सांगली रेल्वे स्टेशन स्टॉप झाल्यानंतर आता सरळ ही गाडी कराड रेल्वे स्टेशनलाच थांबणार आहे. मध्ये फक्त जर एखाद्या क्रॉसिंगसाठी जर गाडी थांबली तरच थांबू शकते, नाहीतर ही गाडी सरळ आता कराड रेल्वे स्टेशनलाच थांबेल. आणि मित्रांनो, आता समोरून गाडी येत आहे हजरत निजामुद्दीन म्हैसूर स्वर्ण जयंती सुपरफास्ट एक्सप्रेस. हजरत निजामुद्दीन म्हैसूर स्वर्ण जयंती सुपरफास्ट एक्सप्रेस WDP 4 लोकोमोटिव्हचा आज लीड करतो. गाड्या तर नांद्रे रेल्वे स्टेशन स्किप करत आहे. गाडीचं स्पीड एकदमच कमी झालं. खूप कमी स्पीडमध्ये आपण नांद्रे रेल्वे स्टेशन स्किप करत आहे गाडी.
किपिंग आमनापूर रेल्वे स्टेशन. तर मित्रांनो, बरोबर 11:45 झालेले आहेत आणि गाडी आता कराड रेल्वे स्टेशनवरती अरायवल करत आहे. मी तुम्हाला आता कराड रेल्वे स्टेशनचं या गाडीचं अरायवल दाखवतो.
तर मित्रांनो, आता बरोबर 11:47 झालेले आहेत. गाडी कराड रेल्वे स्टेशनवरती गाडीचा अरायवल झालेला आहे. गाडी 10 मिनिटांचा सुद्धा लेट चालत आहे. कराड रेल्वे स्टेशनवरती या गाडीचं 3 मिनिटाचा हॉल्ट आहे आणि 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन ही गाडी कराड रेल्वे स्टेशनवरून आपला पुढचा डेस्टिनेशन सातारा रेल्वे स्टेशनसाठी निघेल. तर मित्रांनो, आता गाडीला डिपार्चर व्हिसल मिळालेला आहे. गाडी कराड रेल्वे स्टेशनवरून सुटत आहे. मी तुम्हाला आता कराड रेल्वे स्टेशनवरून या गाडीचं डिपार्चर दाखवतो. तर मित्रांनो, आता ही गाडी कराड रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर झाली आहे. आता या गाडीचा सरळ पुढचा स्टॉप हा सातारा रेल्वे स्टेशन असणार आहे. मित्रांनो, आता तारगाव रेल्वे स्टेशन गाडीने स्किप केलेलं आहे आणि तारगाव रेल्वे स्टेशन पासून पुढे अजून डबल ट्रॅकचं काम चालू आहे. बघू शकता तुम्ही. गाडी रहमतपूर रेल्वे स्टेशन स्किप करणार आहे आणि स्लो स्पीड मध्ये स्किप करते गाडी. पलीकडे बघा, प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे.
जबरदस्त ट्रक असा चढवलाय वर. मित्रांनो, आताच गाडीने कोरेगाव रेल्वे स्टेशन स्किप केलेलं आहे. कोरेगाव रेल्वे स्टेशन पासून पुढे आता पुन्हा एक डबल ट्रॅक सुरू झाला आहे. नारगाव रेल्वे स्टेशन पासून पुढे रहिमतपूर आणि कोरेगाव रेल्वे स्टेशन पर्यंत डबल ट्रॅकचं काम आता सुरू आहे आणि लवकरच हे काम सुद्धा आता पूर्ण होईल. डबल ट्रॅक टाकून झालाय, इलेक्ट्रिफिकेशनचं फक्त काम चालू आहे, त्यामुळे लवकरच आता हे काम सुद्धा पूर्ण होईल. आणि आता कोरेगाव रेल्वे स्टेशन पासून पुढे डबल ट्रॅक सुरू झाला आहे. तर मित्रांनो, आता या गाडीला पुढचा स्टॉप आहे सातारा रेल्वे स्टेशन. तर आता आपण भेटूया ज्यावेळी गाडी सातारा रेल्वे स्टेशनच्या आउटरमध्ये प्रवेश करेल त्यावेळी. तर मित्रांनो, आता बरोबर 12:55 झालेले आहेत. गाडी आता आपली सातारा रेल्वे स्टेशनच्या आउटरमध्ये आलेली आहे. लवकरच आता आपली गाडी सातारा रेल्वे स्टेशनवरती अरायवल करणार आहे. मी तुम्हाला आता सातारा रेल्वे स्टेशनवरती या गाडीचा अरायवल दाखवतो. पुढे कुठली तरी गाडी थांबलेली आहे, बघू कुठली. फ्रेट ट्रेन आहे. आणि समोर एक फ्रेट ट्रेन उभी आहे, ज्याला 3 लोकोमोटिव्ह लीड करतायत. WDG 9 एक लोकोमोटिव्ह आहे. पुढे WAG 7 2 लोकोमोटिव्ह आहेत. एकूण 3 लोकोमोटिव्ह आहेत गाडीला. सातारा रेल्वे स्टेशन. तर मित्रांनो, आता बरोबर दुपारचे 12:55 झाले आहेत. गाडी आपली आता सातारा रेल्वे स्टेशनवरती अरायवल झालेला आहे. गाडी आत्ता सुद्धा 20 मिनिटांनी लेट चालत आहे. सातारा रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 3 मिनिटात हॉल्ट आहे. 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन आता ही गाडी सरळ साताऱ्यावरून पुणे स्टेशनलाच थांबणार आहे. आणि पलीकडे मित्रांनो WDP 4 लोकोमोटिव्ह ऍक्शन होत आहे. ट्विन्स लोकोमोटिव्ह आहे. WDG 4 लोकोमोटिव्ह. गाडीचे डिपार्चर विसल झालेले आहे. गाडी आता डिपार्चर होत आहे. मी आता तुम्हाला सातारा रेल्वे स्टेशनवरून या गाडीचं डिपार्चर दाखवतो. तसेच मित्रांनो, सातारा रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या असा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती उपलब्ध आहे, तो तुम्ही नक्की बघा. तर चला आता तुम्हाला सातारा रेल्वे स्टेशनवरून या गाडीचं डिपार्चर दाखवतो.
पानी 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 खूपच जबरदस्त असं बाहेर वातावरण झालंय. ट्रेन जर्नी असू दे किंवा बाईक रायडिंग साठी एकदम जबरदस्त असं आता वातावरण आहे. आणि ढग बघा मित्रांनो काय दिसताय त्या हलका पाऊस चालू आहे. तर मित्रांनो आताच गाडीने सालपा रेल्वे स्टेशन स्किप केलेलं आहे आणि आता लोणंद जंक्शन येणार आहे. लोणंद जंक्शन सुद्धा ही गाडी स्किप करते. आणि लोणंद जंक्शन मित्रांनो का म्हणतात तर लोणंद जंक्शन वरून पुढे फलटणसाठी एक लाईन जाते. ही लाईन सुद्धा मी तुम्हाला आता दाखवतो. तर मित्रांनो आता लोणंद जंक्शन आलेलं आहे. बरोबर 1:51 झालेले आहेत. गाडी लोणंद जंक्शन वरती ऑन टाइम आलेली आहे. तर चला तुम्हाला आता मी लोणंद जंक्शनचा स्किप दाखवतो. लोणंद जंक्शन वरती गाडी एकदम हळूमध्ये स्किप करत आहे. पलीकडे तर मित्रांनो आताच गाडीने लोणंद जंक्शन स्किप केलेलं आहे. गाडी लोणंद जंक्शन स्किप करताना स्लो मध्ये होती. आता मी तुम्हाला लोणंद वरून फलटणला जी लाईन जाते ती दाखवतो. हीच लाईन पुढे फलटण वरून बारामतीला सुद्धा जाणार आहे. त्याचं काम आता बघू कधी सुरू होतं. तर मित्रांनो आता जो समोर तुम्हाला लाईन जातेली दिसत आहे
ती सरळ पलटणला जाते आणि लोणंद वरून पलटणसाठी लाईन निघते, म्हणूनच याला लोणंद जंक्शन म्हणतात. माझी खूप इच्छा आहे या लाईनवरती प्रवास करायची. गाडी सुरुवातीपासून तर 20 मिनिटं लेट होती. लोणंद जंक्शन येऊपर्यंत गाडी ऑन टाइम झालेला आहे, पण मला वाटतं आता लोणंद जंक्शन पासून पुढे पुन्हा एकदा गाडी लेटच होणार आहे. गाडी एकदम स्लो मध्ये चालत आहे. तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात नीरा नदी येणार आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. आणि नीरा रेल्वे स्टेशन सुद्धा ही गाडी स्किप करणार आहे. तर मित्रांनो, आता नीरा नदी आलेली आहे, तुम्हाला नीरा नदी दाखवतो. आणि पलीकडे जो तिकडे ब्रिज दिसतो तो आहे NH48 वरती ब्रिज. फॅक्टरीमधून धूर केवढा येते. शाही 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 का शाही शाही लखनऊ होटल
मित्रांनो, जेजुरी रेल्वे स्टेशनवरती गाडी थांबलेली आहे. मित्रांनो, गाडी थांबली आणि लगेच गाडीचा डिपार्चर विसल झाला आणि गाडी आता जेजुरी रेल्वे स्टेशनवरून निघत आहे. आणि मित्रांनो, समोरून गाडी येत आहे. मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेस. रेल्वेमधून आता कार आणायचं चालू आहे. हे मी पहिल्यांदाच पाहिलं. पुणे अजनी नागपूर पुणे हमसफर एक्सप्रेस.
आता मित्रांनो गाडी खूप दिवसानंतर अल्को लोकोमोटिव्ह दिसला. मित्रांनो, मागच्या 15 ते 20 मिनिटापासून पुणे लोको शेडवरती गाडी थांबवून गाडी बिफोर अर्धा तास आली होती, पण आता पुणे जंक्शनवरती प्लॅटफॉर्मच रिकामं नसल्यामुळे लोको शेडवरती गाडी थांबवून ठेवण्यात आली असणार आहे. तर बघू आता इथून कधी डिपार्चर होतं आहे. आणि शेवटी मित्रांनो 20 मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर आता पुणे लोको शेडवरून गाडी डिपार्चर झालेली आहे. मित्रांनो, पुणे जंक्शनवरून 2 ज्या मेन लाईन निघतात, एक तर मित्रांनो ती लाईन ज्यावरून आता आपण सध्या आलेलो आहे पुणे लोंढा लाईन, आणि मित्रांनो तुम्हाला दुसरी लाईन मी आता दाखवतो जी पुढे दौंड कुर्डुवाडीला जाते. मित्रांनो, पुणे जंक्शनवरून 2 लाईन निघतात. एक तर आपण सध्या आलेलो जी लाईन आहे पुणे लोंढा लाईन ही एक, आणि दुसरी लाईन आता जी तुम्हाला समोर दिसते ती लाईन ती दौंड कुर्डुवाडीला जाते. ह्या 2 लाईन ह्या पुणे जंक्शनवरून निघतात. को जाने वाली 1, 2, 3, 4 बार श्री छत्रपति शाहू महाराज टर्मिनस कोल्हापुर हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट मित्रांनो, आता बरोबर दुपारचे 3:55 झालेले आहेत आणि गाडी आपली ऑन टाईम पुणे जंक्शनवरती आली. आता या गाडीला इथे 15 मिनिटात हॉल्ट आहे. ते एकदा रिव्हर्स होतील, तिथून पुढे ही गाडी दौंड जंक्शन पुणे मनमाड भुसावळ मार्गे पुणे आदरा केंद्र ही गाडी हजरत निजामुद्दीन दिल्लीला उद्या संध्याकाळी 6 वाजता पोहोचेल. मित्रांनो, आता आपण या ब्लॉगचा इथे शेवट करणार. तर मित्रांनो, आता आपण या ब्लॉगचा इथे शेवट करणार. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका अशा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ब्लॉग. तोपर्यंत जय महाराष्ट्र.